नको. ठीक आहे. सो पहिलं तर आपण मार्केट आपलं बघू पूर्ण प्रिव्हियस मार्केट. ठीक आहे. लास्टचं आपलं झालेलं पूर्ण लास्ट वीकमध्ये जे आपण मार्किंग केलेलं, सो त्या हिशोबाने मार्केट गेलं नाही गेलं काय झालं तर थोडंसं मार्केट बघू आपण. एकदा ओव्हरव्ह्यू घेऊ, त्यानंतर ते ड्रॉइंग डिलीट करून आपण नवीन ड्रॉइंग चालू करू. फर्स्ट गोल्ड बघूया. ठीक आहे, तर मी हे थोडंसं हाईड करतो. आताची सर गोल्डचं प्रिडिक्शन कसं आहे या वीकचं? बघूया ना, आता चालू केलं. आता जर आपण आधी लास्ट वीकमध्ये मार्किंग केलं ते बरोबर आहे का बघूया, त्याच्या हिशोबाने गेलंय का मग नेक्स्ट चालू करू. ठीक आहे. ओके. सो लास्ट वीकमध्ये आपण चालू केलेलं मार्केट त्याला फ्रायडे. ठीक आहे, म्हणजे फ्रायडेचेच 4 तासाचे कॅन्डल्स आहेत का. ओके. 4 आवर्स. फ्रायडे 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 थर्सडे वेन्सडे ट्यूसडे मंडे. ओके. ठीक आहे. सो इथं आपण हे केलेलं, या कॅन्डलला आपण मार्केट अनालिसिस केलेलं ज्या वेळेला या कॅन्डलला आपण होतो त्यावेळेला मार्केटमध्ये. ठीक आहे. सो इथून मार्केटमध्ये अनालिसिस केलेला हा आपला डिमांड झोन होता त्यावेळेला. तेव्हा 4 आवर्सचं इथं मार्केटने एक्झॅक्टली रिजेक्शन घेतलेलं. इथून परत मार्केट रिटर्न गेलं. इथं तुम्हाला बाईंग पोझिशन सांगितलेले मी होते, जे आय होप सो सगळ्यांनी घेतले असेल. मला वाटते कॉल पण मी दिलेला मार्केटमध्ये. इथून आल्यानंतर इथं एंट्री होती. एंट्रीपासून मार्केट ऑलमोस्ट 720 पीप गेलेलं आहे. ठीक आहे. आता हे मार्केट कधी गेलेलं आहे, सो मंडेला 2:30 पासून ते मंडेला 10:30 रात्री. सो 720 पीप टोटल मंडेचे झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे मंडेला 720 पीप झालेले आहेत एका ट्रेडमध्ये बाईंगचा, जो की मी दिलेला होता इथं ऑलरेडी. आय होप सो सगळ्यांनी घेतला असेल. त्यानंतर इथं सप्लाय झोनला मार्केट टच नाही झालेलं, त्यामुळे इथं सेलिंग पोझिशन तर बनत नव्हती. पण त्यानंतर तुमची ज्यावेळेला इथं अग्रेसिव्ह एक एंट्री होती आपली सेलिंगची साईडची, ज्यावेळेला डिमांड झोन इथं ब्रेक झालेला. मी ही टाकलेली बहुतेक 3280ला सेलिंग साईड एंट्री आणि 3260चा टार्गेट होता. बरोबर आहे. सो 80 पासूनची एंट्री आणि 60 पर्यंतचं टार्गेट, म्हणजे 200 पीप ते पण झाले. 200 पीप ऑलमोस्ट मला वाटतं 80 पासून एंट्री होती. ती कधी होती, बुधवारी होती 80ची एंट्री इथून, आणि 60चाच टार्गेट होतं. 60चं टार्गेट. ओके. 200 पीप बुधवारचे. त्यानंतर परत बाईंग इथून होतं. बरोबर आहे. इथून या लेवलपासून बाईंग होतं, ते 50चं लेवलचं टार्गेट होतं, 3250. ठीक आहे. 5ची एंट्री होती, शार्प एंट्री होती 3205 पासून ते 3250 पर्यंत. 5 इथं आली, 5 पासून 3250 पर्यंत. सो ऑलमोस्ट 450 पीप हे झाले कधीचे तुमचे, बुधवारचे, सॉरी गुरुवारचे. ठीक आहे. हे झाले किती झाले, सॉरी विसरलो, 1 मिनिट. 450. येस, 450 पीप. 450 पिप्स. आणि लास्ट काल आता NFP होती. NFPला आपण जास्त नाही 90 पीप घेतलेले आहेत NFPला. सो फ्रायडेला मी लाईव्ह मीटिंग टाकली होती. आय होप त्यावेळेला जास्त जॉईन नव्हतं झालेले का काय माहीत नाही, पण ठीक आहे. सो ऑलमोस्ट 90 पीप त्यावेळेला पण झालेले. ठीक आहे. सो आता 720 प्लस 200 प्लस 450 प्लस 90, ऑलमोस्ट 1460 पीप टोटल झालेले आहेत आपले. ठीक आहे. टोटल 1460 पिप्स.
ओके 1460 पिप्स म्हणजे इन डॉलर्स म्हणलं तुम्ही तर $146 झालेले आहेत. टोटल प्रॉफिट किती मिनिमम सगळ्यांचा ज्यांचं अकाउंट $100 पण आहे, ज्यांनी सगळे ट्रेड्स सगळे ट्रेड्स जेवढे पण घेतले असेल, मिनिमम लॉट साईज आपल्याकडे ते 0.01 त्याच्या खाली लॉट साईज येत नाही आहे. ठीक आहे. सो मिनिमम जरी लॉट साईज तुम्ही यूज केली असेल तरी $146 प्रॉफिट जायला पाहिजे होता तुमचा. म्हणजे थोडक्यात 150% रिटर्न्स लास्ट वीकमध्ये आपण केले आहेत. ठीक आहे. जस्ट फक्त गोल्डच्या ट्रेड्समध्ये 4च ट्रेड्स होते, 4 ते 5 ट्रेड्स होते फक्त गोल्डचे. प्रॉपर केलं असतं तर 146, मी तर म्हणतो वरचे 46 पण सोडून द्या, म्हणजे 460 पिप सोडून द्या. $100 प्रॉफिट इझिली व्हायला पाहिजे होता, जे की चांगल्या पद्धतीने मार्केटात दिलेलं आहे आणि प्रिसिशन एकदम मी सांगितलं पण होतं. ठीक आहे. ओके, क्लोज करू आपण हे सगळं आता, ड्रॉइंग इरेज करू टोटली. ठीक आहे. अजून एक बघा, USD JPY पण मी ट्रेड्स दिले होते. ठीक आहे. डेली डिमांड झोन पासून मार्केट यायला सांगितलं मी. त्यानंतर इथं मार्केट होतं, ट्रेड्स मी इथं ऑलरेडी हे करून ठेवलेलं आहे तिथं. ठीक आहे. आणि एक डिलीट केलं मी इथून. 160 पिप हा पण ट्रेड मी दिलेला आपल्या सगळ्याच ग्रुपमध्ये दिलेला. इथून तुम्हाला सेलिंग सांगितलेलं फ्रायडेला, इथं मंडेला ओपन झाल्यावर इथून तुम्हाला मी सांगितलेलं सेलिंग करायला. मार्केटचा हाय असेल ठेवून इथं सेलिंग केलं, 160 पिप याचे आले. ठीक आहे. आता हे मी ट्रेड तुम्हाला सांगितलेलं सांगतोय बरं का मी, फक्त याचं कॅल्क्युलेशन आहे. मंडेचा हा ट्रेड होता, हा जो की मी दिलेला होता, विकली ॲनालिसिसमध्ये पण सांगितला होता. ठीक आहे. याचे झाले 160 पिप, सॉरी 160 पिप. हा ट्रेड मी पण सांगितलं होता की मार्केटनं हा लेवल ब्रेक केल्यानंतर इथं तुम्हाला रिटर्न एंट्री घ्यायची, जी की मी ऑलरेडी घेतलेले आणि सांगितलं पण होतं. ठीक आहे. इथून जरी तुम्ही घेतलं असतं तरी 155 एंट्री झालेली आहे. अगेन आत्ताच्या करंट प्राईजला मी घेतो 68-70 पिप मार्केट चालू आहे. ठीक आहे. मी मिनिममच घेतो मी आता अजून पण. ठीक आहे. फ्रायडे टाकतो इथे मी डायरेक्ट, फ्रायडेचं 60 पिप म्हणतो मी, ज्यांनी कोणी इथे एंट्री घेतली नसेल वगैरे किंवा ब्रेकआउट झालं तर कुणाला रिटेस्ट भेटलं नसेल. ठीक आहे. हे ॲडव्हान्सवाली रिट्रेसमेंट होती. यानंतर प्रॉपर तुमची रिट्रेसमेंट जी आहे ॲक्युरेट या सप्लाय झोनपर्यंत झालेलं आहे. आता हा झाला डिमांड झोन. ॲक्च्युली मार्किंग काही चेंजेस केलेलं नाही आहेत मी याच्यात. पण इथून पण मी आता जरी धरलं तरी 60 पिपची मार्केट मुवमेंट आता सध्याला आहे, मार्केटची मुवमेंट. सो 160 हे झाले तुमचे बरोबर 360 220 पिप झाले. ऑलमोस्ट तुम्ही एक रफली धरा $200 तर इन्कम जनरेट करायला पाहिजे होता लास्ट वीकमध्ये, म्हणजे आता जो चालू होता तो होता. ठीक आहे. सो आय होप तुम्ही ट्रेड घेतले असतील. 200 तर नाही पण 100-50 तरी डॉलर कमवले असतील 0.01 आणि एवढं पण हे करणं, मी म्हणजे मिनिमम लॉट्सेस तुमचे जे आहे ते त्यांना $50 तर ॲटलिस्ट तुमचं कंप्लीट व्हायला पाहिजे होतं पूर्ण वीकमध्ये. ठीक आहे. पूर्ण वीकमध्ये म्हणतो मी बाकीचं, कारण की पूर्ण वीकमध्ये मार्केटात चांगली मुवमेंट दिलेली आहे. तुम्ही कितीपर्यंत थांबला किती नाही त्याचं तुम्हालाच माहीत, त्यामुळं आहे पण चांगली मुवमेंट दिलेली आहे. NFP होती या आठवड्यात पण फंडामेंटल्स आहेत, CPI BPI असणार आहेत, त्यामुळे तुम्ही चांगली ही करा, मुवमेंट्स घ्या. आपण बघूया आता. ठीक आहे. गोल्ड तर सगळ्यात लास्टच बघतो आपण. USD JPYs आहेत. त्यानंतर बाकीचे आपण करन्सी बघितलेला कोणता होता, GBP USD होती. GBP USD मध्ये पण हा ट्रेड दिला होता मी, मी बी दिला असेल मला आठवत नाही, पण मी पर्सनल ट्रेड घेतलेला. तर काउंटर ट्रेड इथं घेतलेला मी, 50 पिपचं टार्गेट होतं. ठीक आहे. मी याचा स्क्रीनशॉट टाकलेला होता बहुतेक. 50 पिपचा इथं होता. सो हे पण 50 पिप GBP USDचे होते. जास्त नव्हतं मी इथं हे केलेलं, रिस्क घेतलं नव्हतं कारण 50 पिपचंच घेतलेलं, एवढं शॉर्ट नव्हता तो ट्रेड. ठीक आहे. ओके. सो ऑलमोस्ट हा पण USDचं पण ॲनालिसिस केलेलं आपण. बाईंग लेवल होती इथून या लेवलपासून, पण हा हायच मार्केटनं ब्रेक केलं नाही, हायच केलं नाही, त्या मार्केटमध्ये झालं नाही. पण ऑलमोस्ट अजून पण मार्केट 4 आवरच्या डिमांड झोनमध्येच थांबले, तिथंच पॉज घेतलेला आहे. त्यामुळं जास्त काय मार्केट मुवमेंट नाही आहे. USD पण बघूया, GBP USD पण बघूया आपण. मेजर करन्सी बघायच्यात. GBP USD तर वरती त्याच्या आपल्याला करन्सीज बघायच्या आहेत. अजून बाकीचे कोणत्या करन्सीज आहेत का तुमच्या इच्छेनं बघा, सांगा मला, त्यात पण बघू. GBP JPY बघायचं आपल्याला, GBP USD पण बघायचं आहे आणि USD JPY पण बघायचं आहे. आणि त्यानंतर लास्टला गोल्ड. 4 पेअर्स आपण बघतो बरोबर. ठीक आहे. एक्स्ट्रा कोणाचे अजून सजेशन्स असतील तर ते पण सांगा, मग आपण ते पण करन्सीज बघू. असे एवढ्या करन्सीज मी फॉलो करतो, त्याचा अनालिसिस करतोय दर आठवड्याला. पण मेजरली करन्सीज एवढे ट्रेड्स
गोल्डमध्ये पण एवढे ट्रेड्स भेटतात इझिली, तर गोल्डमध्ये ऑलमोस्ट बघा आपण हे केलं त्यामुळं रिकवर चांगली भेटलेले. 1400 पीप म्हणजे नॉट अ जोक एका आठवड्यात. ठीक आहे, माणसं 100 पीप तुम्हाला कवर करायला तर तुम्हाला आठवडा जातो. सो आपण इझीमध्ये आपण बिना रिस्कचं इझीमध्ये 1400 पीप आपण कॅप्चर केले. ठीक आहे, चालू करू लास्ट पासून चालू करू. GBP JPY USD JPY सोबत युरो USD पण होता. यस, युरो USD GBP USD वरती ठेवू. ओके ठीक आहे, युरो USD चालू करू. डे 1. ओके, डे 1चा हाय मार्किंग लो मार्किंग्स कसे आहेत. मार्केट आता अप ट्रेंडलाच आहे. ठीक आहे, मार्केट अप ट्रेंडला असल्यामुळे अजून तर काय हे नाही आहे, हाय पॉईंट्स आहेत. ठीक आहे, मार्केट अप ट्रेंडला चांगल्या पद्धतीनं. डे 1चा सप्लाय झोन आपला हा बनेल या स्पाइक्स, सॉरी डिमांड झोन टाकलं मी, एकच मिनिट. सप्लाय झोन डे 1चा सपोर्ट लेवल एक ड्रॉ करू आपण इथं. वॉल्यूमला सपोर्ट धरू किंवा या लोला पण सपोर्ट धरू. मार्केट बघा एक्झॅक्ट त्या प्राइस पॉईंट पासून रिटर्न केलेलं आहे. सपोर्ट लेवल आहे हा, सपोर्ट लेवल. ठीक आहे, पार्टिशन करू 4 आरच्या याला जाऊ. ठीक आहे, 4 आरला पण इथे चेंज होऊ शकतो ट्रेंड. अजून तर नाही आहे काय, पण ठीक आहे होऊ शकतो. एक आता आपण झोन बनवू 4 आरचा, जो की राईट डिमांड झोन. आणि हा एक सप्लाय झोन म्हणून आपण. युरो USD सध्या आत्ता आहे की नाही साईडवेजच चालू आहे. तो कधीपासून साईडवेज चालू आहे तो बघा आता. सप्लाय झोन 4 आर. युरो USD लास्ट वीकमध्ये पण एवढे काही खास ट्रेड भेटले नाहीत. NFPला पण जास्त मार्केटनं मुवमेंट दिलेली नाही आहे युरो USDचं. अदरवाईज नाही तर NFP वगैरे फंडामेंटल्सला आहेत ना, करन्सीज खूप चांगला वर्क करतात, एक नंबर जातात मार्केटमध्ये. पण लास्ट आता गोल्ड खूप चांगलं गेलं. गोल्ड ना स्लिपेज दिलं ना काय दिलं. हा डिमांड झोन जर ब्रेक झाला मार्केटचा तर लास्ट लेवल जे आहे ते हे राहील तुमचे युरो USD डिमांड झोन 4 आरचा. ठीक आहे, सो ज्या हिशोबाचं मार्केट आता चालू आहे, जर मार्केटने ही लेवल ब्रेक केली, ठीक आहे, सो इथून तुम्ही सेलिंग करू शकता. आणि सेलिंग अप टू इथंपर्यंत राहील तुमचं. ऑलमोस्ट सेलिंग जे आहे तुमचं इथून मी जरी धरलं 300 पिपचं सेलिंग आहे युरो USD मध्ये. ट्रेंड अप ट्रेंडच आहे, त्यामुळं काउंटर ट्रेड राहील तुमचा. जास्त तुम्ही करू नका, काय म्हणतात त्याला, जास्त होल्ड करू नका. ट्रेंड अगेन्स्ट ट्रेड आहे हा, सो थोडंसं सांभाळा. 4 आरला ट्रेंड चेंज होऊ शकतो याचा. 1 आरचा सपोर्ट लेवल आणि डिमांड झोनपासून इथं चांगली लेवल होती या इथून बाईंग करायला तुम्हाला. ट्रेंडच्या हिशोबाने पण बाईंग होतं. आणि इथं 3 लेवल्स आलेले आहेत एकत्र. 1 आरचा डिमांड झोन पण येतो इथं. ठीक आहे, 1 आरचा डिमांड झोन प्लस सपोर्ट लाईन येतं, एक स्ट्रॉंग सपोर्ट लाईन. त्यानंतर 4 आरचा डिमांड झोन पण येतो, ज्याची अर्धी लिक्विडिटी मार्केटने घेतलेली आहे. आणि 1 आरच्या डिमांड झोनची पूर्ण लिक्विडिटी घेतलेली आहे. त्यामुळे ऑलमोस्ट इथून मार्केटला बंप व्हायला एक नंबर चांगला चान्स होता. इथून मार्केट जे वरती गेलेलं आहे ते ऑलमोस्ट 100 पिप्स गेलेलं आहे. ठीक आहे, 9800 झालंच ते. ठीक आहे, ॲक्युरेट जरी आपण बघितलं नाही तर स्नायपर एंट्री तर ऑलमोस्ट इझिली मार्केट 110 पिप म्हणजे 100 पिप तर मार्केट इझिली तुम्हाला कॅवर करता आलं असतं. ठीक आहे, आणि जास्त टाईम पण नाही लागला वाटतं. हे 1 तास एका दिवसात टार्गेटेड झालं असणार हे. हां ठीक आहे, 1 दिवस लागला पूर्ण टोटल. ठीक आहे, टार्गेटेड पण ठीक आहे. करन्सी एवढे जास्त फास्ट मूव्ह होत पण नाही आहेत. ठीक आहे, जेवढं तुम्ही गोल्ड समजता तेवढं त्या हिशोबानं करन्सी होत नाही. 100 पिपला पण इझी एवढं लवकर SL हिट होत नाहीत आणि एवढं लवकर टार्गेट हिट होत नाही. त्यामुळं जास्त काही टेन्शन आहे. बाईंग लेवल आता मी इथं मार्किंग करतो, बाईंग आणि सेलिंग लेवल. सेलिंग लेवल ऑलमोस्ट तुमची हीच राहील
मार्केटची 300च्या खाली. ओके, ही तुमची सेलिंग लेवल राहील. सेलिंग लेवल ठीक आहे. आणि बाईंग लेवल तुमची जी आहे ती या सप्ला झोनच्या वरती 500च्या इथं ही तुमची बाईंग झोन असेल लेवल. ही तुमची बाईंग लेवल. ठीक आहे, या झाल्या तुमच्या बाईंग लेवल्स. लेवल्स आहेत प्रॉपर. मार्केट आता सध्याला स्ट्रक्चर वाईज चालतंय. हा कितीचा गॅप आहे बघा, 150 बिपच्या गॅपमध्ये मार्केट साईडवेज झालेलं आहे. तर तुम्ही टोटली बघू शकता पूर्ण मार्केट जे आहे. आता मी जर इथून जरी काउंटर बघितलं तर मार्केट ऑलमोस्ट आज 9 दिवस 20 तास म्हणजे ऑलमोस्ट 10 दिवस जे आहे मार्केट ते पूर्ण साईडवेज कन्स्ट्रक्शनमध्ये चाललेलं आहे. पूर्ण 150च्या रेंजमध्ये जे काय मार्केट ते चालायला लागले. वरून सेल सप्लायपासून सेल, खालनं डिमांडपासून बाईंग सेलिंग सांगितलं आहे. एक तर मार्केटला ही बाईंग लेवल ब्रेक करू दे, म्हणजे हा सप्लाय झोन ब्रेक करू दे, मग इतर इंटरेस्टला तुम्ही बाय करू शकता आणि ऑलमोस्ट मार्केटवरती तुम्ही घेऊ शकता टार्गेट्स. ठीक आहे, त्यानंतर ट्रेंड पण पॉझिटिव्ह आहे इथं. सो इथं बाईंगला चांगले चान्सेस आहेत. डिमांड झोन आणि सेलिंग लेवल ही ब्रेक झाल्याशिवाय आणि रिट्रेसमेंट झाल्याशिवाय इथं सेलिंग कोणी करू नये. ठीक आहे, प्रॉपर लेवलचा वाट बघा, ब्रेकआउट होते, प्रॉपर रिट्रेसमेंट होते आणि त्यानंतर तुम्ही सेलिंग घेऊ शकता. सजेशन आहे 150-200 पर्यंत टार्गेट घ्या फक्त. 300 पूर्ण इथंपर्यंत डिमांड झोनपर्यंत वेट करू नका, कारण की अगेन्स्ट ट्रेड आहे. त्या 4 आवरला इथं जर ब्रेकआउट झाला तर ट्रेंड फक्त 4 आवरला चेंज होईल. डे 1ला तसाही डे 1चा जो आहे तो पॉझिटिव्ह ट्रेंडच राहणार आहे, म्हणजे अप ट्रेंडच राहणार आहे. त्यामुळे थोडंसं काउंटर ट्रेड करा. याच्यापेक्षा अजून जरी ट्रेड चांगले भेटले तर तिकडे जाऊ आपण. सध्या तरी USDचं सेशन असं आहे. नेक्स्ट बघूया GBP USD. GBP USD ॲज इट इज मी सांगितलं होतं, मार्केट प्युअरली सप्लाय झोनला टच करून 2 वेळा आलेलं आहे खाली. आता हा जो आपला लास्ट वीकचा सप्लाय झोन होता, मार्केटनं एवढं चांगलं रिस्पेक्ट दिलेलं आहे या झोनला. ऑलरेडी खूप चांगला रिस्पेक्ट दिलेला आहे मार्केटनं. हा झाला सप्लाय झोन, अजूनही मार्केटने दिला. आता लेवल सप्लाय झोन खूप वीक झालेला आहे, त्यामुळे इथं आता मार्केट थांबाल न थांबाल याची काहीही गॅरंटी नाही आहे. ऑलरेडी मार्केटनं इथून हाच मंडेचे बघा कॅन्डल होते, हा लास्ट वीकचा फ्रायडेचा होता मी सांगितलेलं. मंडेला मार्केट ओपन झालं, त्यानंतर मार्केट डायरेक्ट इथं लास्ट वीकचं इथे गेलं, इथून गॅप उठून खाल्लेलं. त्यानंतर परत हे तुम्हाला सांगितलेलं मी इथं लास्ट वीक आत्ता झाला तो वीकचं सांगितलेलं मी इथं. त्यानंतर मार्केटची स्पाईक आली, डायरेक्ट पूर्ण कॅन्डल बुलिश बनवलेली आणि त्यानंतर नेक्स्ट कट टू कट मार्केटने इक्वल हाय बनवून मार्केट जे काय आहे ते खाली आलेलं आहे. ठीक आहे, 4 आवरला डिस्ट्रीब्यूट करतो थोडंसं. 4 आवरला आता सध्या डिमांड झोनमध्येच आहे मार्केट. ठीक आहे, अजून तरी व्हॉल्यूम मार्केटने जनरेट केलेलं नाही इथं, पण होप सो की लवकरच मार्केट जनरेट करेल व्हॉल्यूम आणि इथले सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लिक्विडिटीज आहेत पेंडिंग सगळ्या, ते कव्हर करून जाईल मार्केट. ठीक आहे, हा आहे 4 आवरचा डिमांड झोन. 2 आवरला तर अजून काही नाही आहे. आपण इथं 1 आवरला तुम्हाला भेटू शकतं एक डिमांड झोन. तिथून तुम्ही क्लिअरली बाईंग करू शकता. 4 आवरला आल्याशिवाय मार्केटमध्ये बाय करू नका इथं. ठीक आहे, 4 आवरची डिमांडला जोपर्यंत मार्केट येत नाही ना तोपर्यंत करू नका. 1 आवरचा हा जो डिमांड झोन आहे तो खूप वीक डिमांड झोन आहे. इथं ऑलरेडी मार्केटने टेस्ट केलं आहे. एक काम करू, हा डिलीटच करून टाकू आपण, हे घेऊच नको आपण. इथं एक फक्त सपोर्ट लाईन बनवू फक्त आपण, मार्किंग करू फक्त. लाईन्स तर सपोर्ट होतात तिथं. ठीक आहे, अजून कुठं सपोर्ट लाईन्स मॅच होतात का बघू आपण. ठीक आहे, नाही होत मॅच इथं, आपण जस्ट इथेच ठेवू आपण. ठीक आहे, सपोर्ट लाईन इथे करू आणि ओके, सपोर्ट लाईन तर मार्क करू
स्टार्टिंग आता तर मार्केट थोडंसं साईडवेजच आहे ॲज इट इज जसं सांगितलं होतं तसं. समजा जर हा डिमांड झोन ब्रेक झाला, हा डिमांड झोन ब्रेक झाला GBP/USDचा, म्हणजे इथं पण डिमांड झोन USDचा ब्रेक होईल. सो इथं आता बघा करन्सी कोरिलेशनच्या हिशोबानं मार्केटमध्ये सेलिंग जे आहे ते येऊ शकतं इथं GBP/USD आणि EUR/USDला. सो काउंटर ट्रेड तुमचा जो आहे तो चांगल्या पद्धतीने वर्क होऊ शकतो आणि तुम्ही ऑलमोस्ट 300 BP EUR/USDचा आणि हा पण होल्ड करू शकता. त्यानंतर लेवल जे आहे तुमची, जर हा डिमांड झोन ब्रेक झाला तर डायरेक्ट नेक्स्ट लेवल जी आहे ती तुमची हीच राहील. ठीक आहे. सो ऑलमोस्ट GBP/USD मध्ये जर सेलिंग आली मार्केटमध्ये तर तुम्हाला ऑलमोस्ट मार्केट 450, 500, 400 पीप देऊ शकतं. 400, 450, 500 पीप मार्केटमध्ये मुवमेंट येऊ शकते. ठीक आहे. अंटील परत एकदा आपल्याला हे आहेतच, फंडामेंटल्स पण आहेत, त्यामुळं होप सो की मार्केटमध्ये चांगली मुवमेंट यावी आणि आपल्या डायरेक्शनमध्ये मार्केट येईल. ठीक आहे. सो पण इथं जोपर्यंत सेल मार्केटचा डिमांड झोन ब्रेक करत नाही तोपर्यंत कुणीही सेलिंग मारू नये. सेलिंग लेवल नाही आहे. सेलिंग लेवल अगेन मी देतो इथं, ही जर राहील तुमची सेलिंग लेवल 1.31800. ठीक आहे. ही तुमची GBP/USDची सेलिंग लेवल आहे. बाईंग लेवल जर राहील तुमची एकदम टॉप मार्केटचा, हा ठीक आहे, ही राहील तुमची बाईंग लेवल 1.34500. ही राहील तुमची सेलिंग लेवल. मार्केट तसंही इथं आता बघायला गेलं तुम्ही तर कधीपासून आहे, 200 पिपच्या रेडियसमध्ये मार्केट 15 दिवस झाला आहे. ठीक आहे. सो एकदा मार्केटनं हा जर ब्रेक केला तर ज्या हिशोबाचा मार्केटनं इथं तुम्हाला अप ट्रेंड साईड मुवमेंट दिलेलं आहे, ठीक आहे, 450, तसंच इथं सेम ॲज इट इज मार्केट डाऊन साईड तुम्हाला इथं देऊ शकतं. त्यामुळे ही जी रॅली आहे ती तुम्ही कॅच करा. ठीक आहे. मार्केटला रोज बघा, रोज टॅप करा मार्केटच्या ऑर्डर्स. आता मी नुसतं तुम्हाला सांगितल्यात, लेवल्स सांगितल्यात, तुम्हाला कुठून बाय करायचं, सेल करायचं, सगळ्या गोष्टी सांगतोय. तुम्हाला फक्त एवढंच गोष्ट करायची की फक्त आणि फक्त डेली मार्केट बघायचं, मार्केट त्या लेवलला आलंय का एवढंच कन्फर्मेशन करायचं आहे. त्या लेवलला आला असेल तर मी जसं सांगितलं प्रॉपर ब्रेकआउट, रिट्रेसमेंट, एंट्री, बस, बाकी काही नाही करायचं आपल्याला. ठीक आहे. फक्त आता मार्केट तुम्ही डेलीचं डेली बघायला पाहिजे, बस, बाकी काय नाही. GBP/USDचा हा ओव्हरव्ह्यू आहे. हा लेवल्स आहेत, या लेवल सगळ्या निघालेल्या आहेत आपल्या. ठीक आहे. बाईंग सेलिंग दोन्ही लेवल सांगितलेले आहेत मी. GBP/JPY बघू. GBP/JPYची न्यूज होती टेंटेटिव्ह, त्यामुळे मार्केटमध्ये चांगली वॉलेटिलिटी आलेली आहे. ठीक आहे. सो लास्ट आता हे बघू आपण GBP/JPYचं काय ओव्हरव्ह्यू आहे. ठीक आहे. आता GBP/JPYला मी हा एक चॅनल ड्रॉ केलेला. ठीक आहे. एकच मिनटं, माझ्या चॅनलचा स्क्रीनशॉट जर असेल तर मी तुम्हाला दाखवतो. जस्ट अ मिनिट. GBP/JPY, 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 GBP/JPY. Just a minute. GBP/JPY, GBP/JPY. नाही यार, स्क्रीनशॉट तर नाही आहे, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, पण ठीक आहे, जाऊ दे. लास्ट वीकमध्ये ज्यांनी जॉईन केलं असेल त्यांना माहीतच असेल. ठीक आहे. सो हा जो आहे आपण हा लेवल मार्किंग केली होती. ठीक आहे. चॅनल वाईज म्हणजे इथं आपण ड्रॉ केलेलं एक पॅटर्न. ठीक आहे. या पॅटर्नमध्येच मार्केट चालू आहे, अजून सुद्धा चालू आहे. सो आपण रिटर्न तो मार्किंग करणार आहे इथून, आणि त्यानंतर आपण हे इथून असं मार्किंग केलं होतं. ठीक आहे. ऑलमोस्ट इथे पर्यंत चाललेलं. ठीक आहे. ओके. सो हे झालं तुमचं मार्किंग. याच मार्किंगमध्ये मार्केट जे आहे टोटली चालू आहे. मग त्या सध्याला डे 1चा आपण सप्लाय झोन जो आहे हा इथं मार्क केला होता. मार्केट अजून तिथं काय गेलेलं नाही आहे. सप्लाय झोन इथंही केलेलं. 4 आवरला थोडंसं, तर 4 आवरला बघा मार्केट पूर्ण टोटली बघा अपट्रेंडमध्ये चालू आहे. हायर लो मार्केट क्रिएट करायला लागलेला आहे ऑलमोस्ट. इथं आपण एकदा फिपची लेवल ड्रॉ करून बघूया.
ओके, मार्केट 718च्या लेवलला येऊन गेलं आहे, जो की आपण ज्याला म्हणतो आपण गोल्डन झोन. ठीक आहे, या गोल्डन झोनला मार्केट ऑलमोस्ट येऊन गेला. प्युअरली पूर्ण लिक्विडिटी जी आहे त्या लेवलची ती क्लोज केलेली आहे. होप सो की या आठवड्यात मार्केट लेवल ब्रेक करेल आणि बाईंगला जाऊ शकतं. ठीक आहे, हा पण एक काउंटर ट्रेड तुम्ही घेऊ शकता. आता मार्केटमध्ये कॅन्डल पण चांगलं झालेलं आहे इथं ह्याला 4 आवरला. फक्त जी नेक्स्ट आत्ता क्लोजिंग झालेली कॅन्डल ती जरा थोडीशी चांगली नाही आहे मी म्हणतो. बरोबर, नाही तर एक डिमांड झोन मी ड्रॉ करून ठेवतो. या लेवलला समजा मार्केट आलं तर इथून बाईंग करू शकतो तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे. इथून तुम्ही बाईंग करू शकता खूप चांगल्या पद्धतीने. 1 आवरला. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, प्युअर बाईंग करायचं असेल तुम्हाला किंवा हे करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. बघा डायरेक्ट लेवल्स जे आहेत त्या लेवल्स थोडेशा हाय आहेत इथं. JPYला तुम्हाला मुवमेंट फास्ट भेटते आणि अनएक्सपेक्टेड जर थोडेसे JPYचे जे आहेत फंडामेंटली स्पाइक्स ते जर जोर देतात थोडंसं, त्यामुळे इथं थोडंसं लक्ष देऊन हे करा. ठीक आहे, ओके. 1 आवरला. बाईंगचा याच्यात पण मार्केट आता रेजिस्टन्स पॉईंटला एकदा रिजेक्ट केला, इथं 2, 3 आणि 4थ्या वेळेला रिजेक्ट केलेला आहे. खाली पण 1, 2, 3, 4 वेळा झालेलो आहे ऑलरेडी. सो होप सो मार्केट इथून डायरेक्ट ब्रेकआउट देईल. म्हणजे स्ट्रक्चर काय होईल, मार्केटात इथून येईल खाली, इथून खाली आलं लेवलपासून ब्रेकआउट. ठीक आहे, सो या पद्धतीनं मार्केट जे काय आहे ते जाऊ शकतं. हे अगेन परत JPYचा आहे असा सेम ॲज इट इज ओव्हर. सेलिंगचा चान्स नाही आहे, बाईंगचाच फक्त इथं विचार करा JPYला. ठीक आहे, नेक्स्ट USD JPY मार्किंग्स आहे असंच राहील याचं. अजूनसुद्धा लेवल्स या फक्त येतात सप्लाय झोनला आपण फक्त करू डिमांड झोन, बस दॅट्स इट. मी जे सांगितलेले आहेत लेवल्स प्युअरली लास्ट मार्केटमध्ये पण सांगितलेलं मी की जे काय आहे ते मार्केटमध्ये USD JPY ज्या खूप चांगलं चाललेलं आहे. USD JPY मध्ये तुम्ही एकदम भारी ट्रेड घेऊ शकता, मस्त ट्रेड भेटतील तुम्हाला. ऑलमोस्ट आता हे 320 पिकचं टार्गेट आहे. बघा आत्ता पण सांगतो, लास्ट वीकच्या अनालिसिसमध्ये पण सेम ओव्हर होता, सेम मार्केट सांगितलेलं, तसंच सेम मार्केट झालेलं आहे आत्ता पूर्ण वीकमध्ये. आत्ता पण सांगतो इथं मार्केटमध्ये आहे, उद्या गॅप सॉरी मंडेला गॅप अप होईल, गॅप डाऊन होईल. तुम्ही प्रॉपर एंट्री एक्झिट बघून कॅन्डल्स बघून तुम्ही इथं एंट्री घेऊ शकता. 320 पिपचा हा ट्रेड आहे. इथून जर मार्केट सप्लाय झोनपासून जर रिजेक्ट झालं तर 50 पिपच्या SLवर तुम्ही ऑलमोस्ट 800 पिपचं टार्गेट मी तुम्हाला दिलेलं आहे, हे तुम्ही कवर करू शकता. ते मी आता तुम्हाला वाटल्यास इथं पुढं घेतो आता. ठीक आहे, आणि थोडंसं एक्सटेंड करतो. मंडे फ्रायडे, ओके. अच्छा, फ्रायडे इथंच आहे का आपला? ओके, नेक्स्ट फ्रायडे, हां इथं फ्रायडेपर्यंत हेच आहे. हा फ्रायडे झाला, नेक्स्ट मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, नेक्स्ट फ्रायडे इथंच आहे. सो इथंपर्यंतच आहे. हा होईल नेक्स्ट वीकमध्ये होईल. मला वाटतं हा अजून 2 वीक नंतर होईल ट्रेड. ठीक आहे, 2 वीक नंतर अजून ट्रेड चालू होईल. म्हणजे सेलिंगचा जो आहे तो अजून 1-2 वीक थांबायला लागेल तुम्हाला, त्यावेळेलाच तुम्हाला प्युअरली ट्रेड भेटेल. कारण की अजून मार्केट इथून इथंपर्यंत जायला नेक्स्ट वीक जाईल. थोडंसं फंडामेंटल्समुळं जाऊ शकतो लगेच, पण एनिवेज तुम्हाला लेवल सांगितलेले आहेत मी. मार्केट गेलं न गेलं त्याच्या पार्ट नंतर आहे. आज पुढच्या आठवड्यात गेले किंवा त्याच्यानंतरच्या आठवड्यात गेलं, मार्केटला तिथंपर्यंत जायचं आहे, बस एवढंच लक्ष ठेवायचं. बस बाकी काय नाही. या लेवल्सपासून जायचं आहे. रिजेक्ट झालं तर खाली आपल्याला आहे, बाईंग झालं तर वरपर्यंत बाईंग आहे. ठीक आहे, एकदा वरच्या पण लेवल्स मार्क करून ठेवा आपण इथं. हा तुमचा डे 1चा सप्लाय झोन. मार्केटनं जर 4 आवरचा सप्लाय झोन हा ब्रेक केला, हा जर सप्लाय झोन ब्रेक केला, मार्केट सीधा डे 1च्या सप्लाय झोनला. ठीक आहे, 2 लेवल्स, एक एक्स्ट्रा लेवल ऑलरेडी दिलेले आहे मी, आणि एखाद्या लेवल्स तर ऑलरेडी आहेतच. ठीक आहे, मार्केटनं स्ट्रक्चर इथं जे डाऊन ट्रेंड चालू होता, ठीक आहे, हा ब्रेक केलेला आहे इथून. आता मार्केटने येऊन वरती जाऊ शकता. ठीक आहे, सो लेट्स सी काय होतं काय नाही बघूया.
झालं. USD JPY पण झालं, GB JPY पण तुम्हाला बाईंगच सांगितलं, USD JPY पण बाईंगच सांगितलेलं आहे. करन्सी कोरिलेशन इथं पण झालेलं आहे. बाईंगमध्ये ट्रेड सापडलेले आहेत, त्यामुळं यावर तर असं कन्फ्युजनवाले ट्रेड्स नाहीत की बाबा GB JPY बाईंगला आहे आणि USD सेलिंगला आहे किंवा असं कन्फ्युजन उलटे ट्रेड्स नाही आहेत आपल्याला. तर मग ट्रेंड क्लिअर आहे, ट्रेड क्लिअर आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत, सगळ्या करन्सी कोरिलेशन पण सगळ्या चांगल्या गोष्टी चालत. सो इथं कन्फ्युजन नाही आहे. या आठवड्यात पण मोस्टली काय काय वेळेला कन्फ्युजन तर GB JPY सेलिंगला चाललं तर USD JPY बाईंगला चाललेला असतो, असं थोडंसं कन्फ्युजन होतं. पण करन्सी कोरिलेशन पण एक आपल्या ट्रेडमधला सेटअपचा एक पार्ट आहे करन्सी कोरिलेशन, की बाबा जर दोन्ही करन्सी जर प्रॉपर एकाच मार्किंगला असतील, एकाच लेवलला चालले असतील, बाईंगला तर बाईंगला सेलिंग तरच आपण ते ट्रेड्स जास्त करून घेतो, नाहीतर घेत नाही आहेत. सो USD JPY अजून पण आहेत, 10% सेटअप्स आहेत, एक नंबर ट्रेड्स आहेत. तुम्ही घ्या, प्रॉफिट्स करा, पहिली गोष्ट होल्ड करा. ठीक आहे, ओके. सो चला, सगळ्यांचा लाडका आणि लॉस मेकिंग आणि प्रॉफिट मेकिंग गोल्ड. ठीक आहे, गोल्ड 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 शिवाय काम कोणाचं हालतच नाही इथं, बरोबर आहे ना. गोल्ड म्हणजे गोल्ड आहे. ठीक आहे, परत एकदा लाईफ टाईम हाय मार्किंग करून ठेवा, जे की आपण मार्किंग करतोच कायम. लाईफ टाईम हाय जो की आहे 3500चा. गोल्ड ही अशी करन्सी आहे की तुम्ही किती एक्सपेक्ट केलं तरी त्याच्यापेक्षा जास्त असतं. तुम्ही आज एक्सपेक्ट कराल आहे आता 3240ला मार्केट आहे, 3500ला कधी जायचं आहे, पण तुम्ही मंडेला ओपन झालं ना मार्केट 36ला जाईल, अशी गोल्डची पॉवर आहे. ठीक आहे, त्यामुळे गोल्डला तुम्ही जेवढा विचार कराल जिथंपर्यंत जाईल त्याच्या पण वरती जातं मार्केट किंवा त्याच्या पण खाली जातं मार्केट, असा विषय. इथं ऑलमोस्ट मार्केटमध्ये सेलिंग 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 अजूनही विचार केलेल्या माणसाने, पण तसं झालं का? अजिबात नाही झालं. मार्केट जे सेलिंगला पडलं, मार्केटमध्ये सेल बाय 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 माणसं नुसती मारत होते. ठीक आहे, पण मार्केटने काय ऐकलं नाही. मार्केट जे खाली आलं ते आता ऑलमोस्ट 3240 आलं. आता 3240 आल्यावर मला ऑलमोस्ट सगळीजण म्हणतात आता मार्केट अजून खाली येईल, 3000ला येईल, 2800 येईल, 2700 येईल. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या गोष्टी आहेत, आपण बघूया. आता मार्केट ऑलमोस्ट मी सांगितलेलं डे 1च्या डिमांड झोनला मार्केट टच होणार आहे, टच झालेला आहे, बाउन्स बॅक झालेला आहे ऑलरेडी मार्केट. ठीक आहे, ऑलमोस्ट हा एक थोडासा झोन थोडासा मोठा आहे, पण पॉईंट नाही, आपल्याला मार्किंग तर करावंच लागणार आहे. ठीक आहे, टोटली पूर्ण लिक्विडिटी मार्केटने घेतलेली आहे पूर्ण. ठीक आहे, सो अजूनही ट्रेंड मार्केटचा पॉझिटिव्हच आहे. इथून जर आपण डे 1ला एक मार्किंग करून बघूया गोल्डन झोनचं, आणि ते केल्यानंतर मार्केटमध्ये दिसते आपल्याला की गोल्डन झोनला मार्केट टच झालेलं आहे. हाफ मार्केटनं लिक्विडिटी गोल्डन झोनची जी काय आहे ती कव्हर केलेली आहे. ठीक आहे, सो हे झालं तुमचा गोल्डन झोन. मार्केटनं ऑलरेडी 0.5% तुमची लिक्विडिटी घेतलेली आहे इथं गोल्डची. ठीक आहे, अजय भाई, हाँ बोलिए बोलिए. थोड़ा काम से जा रहा हूँ, फिर मिलते हैं थोड़ी देर में. ठीक है, कोई दिक्कत नहीं सर, कोई दिक्कत नहीं. ओके. ठीक आहे, सो आता 4 तासाला बघू आपण. 4 तासाला बघूया तर ओके, 4 तासाला बघू शकता. 4 तासाचा जो मी सांगितलेला झोन होता, मार्केटने तिथूनच रिॲक्शन दिलेलं आहे. हा होता 4 तासाचा तुमचा सप्लाय झोन, सॉरी डिमांड झोन. मार्केट एक्झॅक्ट त्याच पॉईंट आलेलं आहे. ठीक आहे, 4 आर डे 1 गोल्डन झोन. मार्केटमध्ये लेवल्सला एवढं तिथं हे आहेत ना बघा, गोल्डन झोन कॉम्पॅक्ट. तुम्हाला आता लेवलवर एवढ्या लेवल झालेत की नाही तिथे दिसणार पण नाहीये. ठीक आहे, एवढ्या लेवल झाले इथं, त्यामुळे इथं प्रॉपरली 3205ला मार्केटमध्ये बाईंग होतं, प्युअरली बाईंग होतं. मार्केट 3200ला मार्केटमध्ये ऑर्डर्स लावून बसले तर माणसं, पण थोडक्याला हुकलेत मार्केटमध्ये ऑर्डर्स. मी पण 3200ला एक एंट्री लावलेली, माझी लास्ट एंट्री जी होती सगळ्यात शेवटची लेअरची ती माझी होती 3200ला, पण माझ्या 3200ची एंट्री ॲक्टिव्ह झाली नाही. पहिल्या 2-3 एंट्री ॲक्टिव्ह झाल्या तर 50चं टार्गेट होतं, ते 50चं टार्गेट इझिली मार्केटने घेतलं कव्हर करून. ठीक आहे, सो इथं चांगलं बाईंगचं हे होतं, चान्सेस होतं तिथं. त्यानंतर 4 आरला बघूया आता, सॉरी 1 आरला बघू आता. 2 आरला पहिलं बघू. 2 आरला पण अजून काही लेवल्स नाही आहेत, कॅन्डल्सचं पण काही नाही आहे. 4 आरला कॅन्डल्स आलेले आहेत. ठीक आहे, इथं सेलिंगसाठी लेवल होती काही बघूया. सेलिंगसाठी यस डेफिनेटली होती लेवल गोल्डन झोनची तुमच्या. ठीक आहे, आता इथे काल सेलिंग मी केलं होतं. ठीक आहे, सेलिंगचे ऑर्डर्स माझे तुम्ही बघितलंच मागाशी मी तुम्हाला सांगितलं, सेलिंग ऑर्डर्स होते माझे.
ठीक आहे. ते सेलिंग ऑर्डर्स एक तर या गोल्डन झोनच्या हिशोबाने होते, आणि दुसरी गोष्ट हा इथं माझा एक सप्लाय झोन होता हा वाला, जिथं मार्केट एक्झॅक्टली टच झालं आणि तिथूनच फिरलेलं आहेत पूर्ण टोटली. तो सेटअपचा लास्ट म्हणजे आता तुम्हाला सेटअप दाखवा 300 350 पीप घेतलेला त्याचा, तो सेटअप हा होता की मार्केटमध्ये ऑलरेडी चांगल्या टफ लाईनला मार्केट आलेलं होतं. ठीक आहे. सो इथून मार्केट तुम्हाला जर अपसाईडला जाताना दिसेल तर मार्केट चांगल्या पद्धतीने अपसाईडला जाऊ शकतं. ही लेवल मी मार्क करतो, दिस लेवल. ठीक आहे. हे आहे 1 आवरची रेजिस्टन्स लाईन मार्किंग करतो. आणि 4 आवरला तुमचा एक स्ट्रॉंग सप्लाय झोन जो आहे तो ड्रॉ करतो. हा राहिला सप्लाय झोन. ठीक आहे 4 आवरचा. सो मार्केट इथं बघू शकता. आता बाय चान्स इथं तुम्हाला हे पण दिसेल बघा, खाली आलं वरती. ठीक आहे. सो हे तुम्हाला काय दिसते बाबा, डबल बॉटम पण दिसते तो मार्केटमध्ये. अशा पद्धतीने मार्केट जाऊ शकतं. मार्केटचा अजूनही ट्रेंड अप ट्रेंडच आहे 4 आवरला पण आणि D1ला पण. जोपर्यंत मार्केट 3200च्या खाली क्लोजिंग देत नाही तोपर्यंत मार्केटचा ट्रेंड काय चेंज होत नाही आहे. ठीक आहे. सेलिंग लेवल बाईंग लेवल बोथ देतो मी, दोन्ही पण देतो तुम्हाला. 3180च्या खाली सेलिंग लेवल राहील मार्केटचे. 3180च्या खाली जर मार्केट आलं तर तुम्ही इथं बिंदास सेलिंगला बसू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथं शॉर्ट टाईमसाठी मी इथं एक बाईंग लेवल देतो 75च्या वरती. 3275च्या वरती जर मार्केट गेलं तर इथून तुम्ही बाईंग करू शकता. ठीक आहे. प्युअरली बाईंग करू शकता. हा झाला पूर्ण ओव्हरव्ह्यू गोल्डचा. इथला तुम्हाला आलं तर जर मार्केटने हा सप्लाय झोन ब्रेक केला तर मार्केट नवीन नेक्स्ट लाईफ टाईम हे बनवेल. ठीक आहे. तर त्याचा काही विषयच नाही आहे. पण आता सध्याला बघता मार्केटमध्ये मुवमेंट्स जे आहेत ते आता होल्डिंगच्या मुवमेंट्स झालेले आहेत. म्हणजे 300 पीप 400 पीप 500 पीप 600 पीप 700 पीप इझिली भेटतात मार्केटमध्ये. फ्रायडेचे विचार करा, फ्रायडेला माणसं लॉस करतात. आपण ऑलमोस्ट 300 पीपचं प्रॉफिट केलेलं आहे. तर 300 पण नाही, पहिला 200 पीपचा प्रॉफिट, त्यानंतर 300 350 पीपचं टार्गेट, टोटल ऑलमोस्ट 500 ते 600 पीप आपण इझिली कव्हर केलेले आहेत मार्केटमध्ये फ्रायडेला पण. ठीक आहे. सो असं काही नाही आहे. तुमचा सेटअप प्रॉपर असेल, तुमचं रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर असेल, तुमची सायकोलॉजी प्रॉपर जर असेल तर तुम्ही इझिली मार्केटमध्ये जे काय आहे ते तुम्ही मुवमेंट्स घेऊ शकता, पैसे बनवू शकता. ठीक आहे. हा आहेत लेवल्स. विदाऊट लेवल कोणीही ट्रेड करू नका. विदाऊट लेवल जर ट्रेड केला तुम्ही तर तुमचा लॉसच होणार आहे, याची मी गॅरंटी देतो. ठीक आहे. प्रॉफिटची तर नाही पण लॉसची गॅरंटी देतो ना. विदाऊट हे केलं तर मग तुम्ही एंट्री म्हणजे काय त्याला विदाऊट लेवलपर्यंत यायच्या आतच मार्केटमध्ये बाय टाकला, सेल टाकला. ठीक आहे. सो ते कन्फ्युजन होतं की एस एल कुठं लावा, मग एस एल मोठा पडतो, मग एस एल मोठा पडतो म्हणून आपण एस एल छोटा करतो, मग मार्केट त्याच लेवलला एस एल घेऊन जातं आपलं. या गोष्टी होतात. वेट करा. सोमवारी नाही ट्रेड भेटला तर मंगळवार भेटेल, मंगळवार नाही भेटलं तर बुधवार भेटेल, शुक्रवारी तर भेटेल ॲटलिस्ट. असं नाही होत की कुठल्याच आठवड्यातच तुम्हाला ट्रेड भेटलं नाही, असं कधीच होत नाही. माझ्या 4 वर्षाच्या करिअरमध्ये अजूनपर्यंत असं झालं नाही किंवा मला एकही ट्रेड भेटलं नाही. रोज कुठला ना कुठला तरी सेटअप बनतो, प्युअरली बनतो, प्रॉपर बनतो. तुम्ही बघायला फक्त पाहिजेत बस, बाकी काय नाही. ठीक आहे. हे झालं गोल्डचं सगळ्या गोष्टी. आता टेक्निकल तर झालेलं आहे. फंडामेंटल्स बघूया आता. फंडामेंटल्स मार्केटमध्ये काय काय आहे काय नाही आहे. ठीक आहे. फंडामेंटल्स मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीनं आहेत. पुढच्या पण वीकमध्ये, लास्ट वीकमध्ये आता NFP झालेली आपली. ठीक आहे. नेक्स्ट वीकमध्ये 5 मे. ठीक आहे. 5 मे मंडेला आहे. JPYची बँक हॉलिडे आहे, त्यामुळे USD JPY GB JPY फारसे मुवमेंट देणार नाहीत किंवा वन साईड मुवमेंट देतील. जे काही USDचा इम्पॅक्ट असेल तो डायरेक्ट तिथं कॉपी पेस्ट होईल. ठीक आहे. सो GBPचा पण हे आहे, बँक हॉलिडे आहे. सो GBP JPY ही करन्सी प्युअरली शटडाऊन एकतर असेल नाहीतर एकदम कमी व्हॉल्यूम असेल, त्यामुळे GBP JPY मध्ये कोणीही ट्रेड करू नका. ठीक आहे. सगळ्यात बेस्ट आता सांगतो मी, ट्यूजडेला पण मंगळवारी पण JPYची बँक हॉलिडे आहे. JPY करन्सीज तुम्ही ट्रेड करू नका मग सोमवार मंगळवारमध्ये. ठीक आहे. म्हणजे USD JPY झाली, GBP JPY झाली. USD JPY तुम्ही करू शकता, फक्त थोडंसं व्हॉल्यूमचं थोडंसं आधीच करन्सीला जास्त व्हॉल्यूम नसतं
त्यामुळे त्यात आणि बँक हॉलिडे असेल तर थोडंसं व्हॉल्यूम हे असं. हां, 7:30 वाजता मंडेला न्यूज आहे ISM मॅन्युफॅक्चरिंग PMIची. त्यावेळेला USD JPY मध्ये चांगल्या पद्धतीने व्हॉल्यूम येऊ शकतं. का तर JPY ही बँक हॉलिडे पूर्ण बंद आहे, त्यामुळे JPYचं काही व्हॉल्यूम, झिरो व्हॉल्यूम असणार तिथं आणि USDचा 100% व्हॉल्यूम असणार. त्यामुळे जर पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्ह साईड असेल, निगेटिव्ह तर निगेटिव्ह साईड असेल. त्यामुळे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मंडेला इथं व्हॉल्यूम बघायला भेटेल JPY मध्ये 7:30 नंतर, न्यूज नंतर किंवा न्यूजच्या टायमिंगला. ठीक आहे. ट्यूजडेला म्हणजे मंगळवारी काहीच नाही आहे, फक्त JPYची बँक हॉलिडे आहे. बुधवारी, अरे भाई बुधवारी एक नंबर काम आहे. बुधवारी आहे NZDची न्यूज, मॉर्निंगला असते 4:15ला. तेव्हा मला तर नाही वाटत की आपल्यातलं कोणी उठेल 4:15ला, पण तरी NZDची न्यूज आहेत, हाय इम्पॅक्ट न्यूज आहेत 11:30 वाजता रात्री वेन्सडेला. आता बघा, पुढच्या आठवड्यात कोणाचेही बिना SL लावता गोल्डला ट्रेड करू नये. ठीक आहे, मी तर म्हणलं डायरेक्ट की बुधवारी गोल्डला ट्रेड करूच नका, तर तरी तसं होणार नाहीये. तुम्ही कोण ना कोणतरी ट्रेड करणारच, पण करा, पण विदाऊट SL ट्रेड करू नका. आणि शक्यतो बुधवारी 7-8 नंतर कोणीही गोल्डला ट्रेड करू नका, जर तुम्ही जास्त लॉस करायचा नसेल तर. ठीक आहे, आपण 11:30 वाजता येऊ ऑनलाईन, याला लाईव्ह मीटिंग घेऊ आहे फंड रेट्स. ठीक आहे, फंड रेट्सचं जी काय आहे मी तुम्हाला त्याच वेळेला सांगणार आहे, आता मी काही सांगणार आहे. पण मार्केट मुवमेंट चांगली बघायला भेटेल जर 11:30 वाजता एवढं कोण हार्डकोर ट्रेडर असेल किंवा ज्याला ट्रेडिंग करायचं पण आहे आणि हे पण आहे, तर 11:30 वाजता आपण लाईव्ह असतो, प्रत्येक वेळेला लाईव्ह असतो. ठीक आहे, लिंक शेअर केली जाईल. जर कोणाला इच्छा असेल, जर कोणी असेल, ट्रेड पण देतो, प्रॉपर देतो, सगळ्या गोष्टी आहेत. फंड रेट्स आहे, सगळ्यात चांगली गोष्ट आहे, आपल्याला चांगले पैसे भेटू शकतात. ठीक आहे, सो इथं ट्रेड करू शकतो. बुधवारी FOMC स्टेटमेंट आणि फंड रेट्स हाय इम्पॅक्टेड न्यूज आहेत. त्यानंतर बरोबर थर्सडेलाच म्हणजे गुरुवारी परत आपल्याला FOMC प्रेस मीट आहे, म्हणजे त्याच वेळेला 11:30ला फंड रेट्स राहतात आणि 12:30 प्रेस मीटिंग असते, ज्या वेळेला सगळ्या फॉरेक्स मार्केटचं सगळ्यात जे भीती आहे जे सगळ्यांची, जेमरोम पोवेल गव्हर्नर तो येणार आहे, बोलणार आहे जे काय असेल ते. ठीक आहे, त्यावेळेला मार्केट सगळ्याला माहीतच आहे, गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड इव्हिनिंग म्हणल्यावर डायरेक्ट मार्केट 150, 200, 350, 400 पीप वर खाली होता. सो मजा येईल ट्रेड करायला. गुरुवारी पण आहे 4:30 वाजता संध्याकाळी GBPची बँक रेट्स आहेत, ऑफिशियल रेट्स आहेत, सगळ्यात बेस्ट एक नंबर मार्केटमध्ये. त्यावेळेला पण लाईव्ह ट्रेड करू आपण फंडामेंटल्सवर, मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, मजा येणार आहे. पुढचा नेक्स्ट वीक या वीकपेक्षा चांगला असणार आहे. जबरदस्त एस्टिमेट करूया की 200 ते 250, 2000 ते 2500 पीप आपल्याला भेटतील, म्हणजे मिनिमम $200 ते $250 नेक्स्ट वीकमध्ये जनरेट झाले पाहिजेत, सगळ्यात मिनिमम टू मिनिमम. ठीक आहे, फ्रायडेला पण न्यूज आहेत, पण USDची नाही आहे, पण आहेत कॅडचे वगैरे आहेत, हाय इम्पॅक्टेड न्यूज आहेत. कॅडला इम्पॅक्ट चांगला पडू शकतो. पण सगळ्यात जास्त फंडामेंटली GBP जी की आहे गुरुवारी ह्याला मॉनिटरी पॉलिसीज आहेत, आणि बुधवारी आहेत FOMCचे फंड रेट्स, ज्यावेळेला गोल्डला ट्रेड करणार आहे आपण. त्यामुळं चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता. चांगला आहे वीक, नेक्स्ट वीक जो आहे तो बेस्ट आहे. चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता, पैसे कमवू शकता. ठीक आहे, बरं, जर कोणी कमवले नाही तर फंडामेंटलमध्ये कोणी गमवू नयेत. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. कॅपिटल वाचवणं किंवा न ट्रेड करणं ही पण एक कॅपिटलची सेव्हिंग असते. ठीक आहे, विदाऊट कुठंतरी डायरेक्ट टाकला तुम्ही ट्रेड, असं करू नका. लेवल्स दिलेले आहेत, तुम्ही त्या लेवल्सला की बिंदास तुम्ही बाईंग सेलिंग करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. अदर दॅन मी गोल्डचे ट्रेड्स टाकतो, फक्त थोडंसं कमी झालेलं आहे, कारण की SLs थोडे मोठे पडतात. SL मोठे पडले तर मग ते थोडंसं रिस्क मॅनेजमेंट तुमचं वेगळं होतं, कारण की काय होतं 80 100 100 मला ट्रेड्स भेटतात आहे, पण मी तेवढं होल्ड पण करतो. मी 300 पीप घेतो, 400 पीप घेतो, पण माणसं तेवढी थांबत नाही ना. $30, $40 एवढ्यावर जास्त पण माणसं थांबत नाहीत. माणसं $4, $5, $10 आले की बाहेर पडतात. ठीक आहे, आणि एकदा सिलेक्ट झालं तर 100 पीपचा लॉस होतो. मग $8 $10 घेणार आणि $10 लॉस करणार, मग ते ब्रेक इव्हन झालं ना सेटल. त्यामुळे थोडंसं जास्त मोठे SL सिलेक्टेड देत नाही मी. 20 पीप 30 पीप, फार तर फार 50 पीपचं जर SL असेल तर मग तुम्ही ट्रेड ग्रुपला टाकेन, 100% टाकेन, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, फंडामेंटल्स आणि टेक्निकल्स मार्केट नेक्स्ट वीकमध्ये खूप मस्त आहेत.
चांगल्या पद्धतीने ट्रेड करा, प्रॉफिट जनरेट करा. ठीक आहे, नेक्स्ट वीकमध्ये नेक्स्ट अनालिसिसमध्ये भेटूया. मंडेला पूर्ण ह्याला लाईव्ह मीटिंग असणार आहेत. ग्रुपला ॲक्टिव्ह राहा. तुम्हाला 2-3 तास मी आधी रिमाइंडर म्हणून लिंक वगैरे जनरेट करून टाकेन ग्रुपला. 11:30ला पण आपण येणार आहे बुधवारी फंड रेटच्या वेळेला. जर कोणाला इच्छा असेल किंवा फंडामेंटल्स बघायचे असेल किंवा आपण फंडामेंटल्सवर ट्रेड कशी करतो ही बघायचं असेल तर बिंदास जॉईन करा. ठीक आहे, फ्री टू ओपन आहे सगळ्यांना, कसलेही चार्जेस नाही, काय नाही, फ्री ऑफ कॉस्ट आहे ते. ठीक आहे, त्यामुळं जॉईन करा, काय नाही. ठीक आहे, करूया आपली मीटिंग एंड. सगळ्यांना हॅपी वीकेंड आणि नेक्स्ट वीकसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू, बाय बाय, हॅव अ नाईस डे, हॅव अ नाईस वीकेंड.